वाई गुन्हे शाखा आणि वाई पोलीस यांनी एकसर येथील आरोपी राजेश शंकर सणस यांच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्टल व एक विदेशी बनावटीचा रिव्हॉल्वर असा 1,20,000 रुपये किमतीचे 2 शस्त्र हस्तगत केले। वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 16 रोजी वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक श्याम पाणेगावकर यांना त्यांच्या खास खबऱ्यामार्फत बातमी प्राप्त झाली की वाई पोलीस ठाणे हद्दीमधील मौजे एकसर गावच्या बस स्थानकाच्या परिसरात एक संशयित इसम हा विनापरवाना अग्निशस्त्र कमरेला लावून फिरत आहे। बातमी प्राप्त होताच त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांना सदर बातमीच्या अनुषंगाने सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या। त्या आधारे वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकसर गावामधील बस स्थानक इथं एक इसम हा संशयित रीतीने फिरताना दिसला। राजेश शंकर सणस सध्या राहणार एकसर, तालुका वाई, जिल्हा सातारा असं संशयिताचं नाव आहे। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या डाव्या बाजूस एक देशी बनावटीचं पिस्टल खोचलेलं मिळालं। ते ताब्यात घेऊन त्याची अधिक बारकाईने अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या पाठीमागे मध्यभागी पॅन्टमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल खोचलेलं दिसलं। 1,20,000 रुपये किमतीचे दोन्ही अग्निशस्त्र ताब्यात घेतली। या शस्त्राचा परवाना नसल्याने त्या इसमास अटक करण्यात आली आहे। सातारा जिल्हा पोलीस दलाकडून नोव्हेंबर 2022 पासून आज अखेर 109 देशी बनावटीची पिस्टल, 4 वाराबोअर बंदुका, 235 जिवंत काडतूस, 383 रिकाम्या पुंगळ्या व 4 मॅगझीन जप्त करण्यात आलेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिकारी वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक श्याम पाणेगावकर, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस हवालदार अजित जाधव, पोलीस शिपाई नितीन कदम, राम कोळी, हेमंत शिंदे, प्रसाद दुदुस्कर, श्रवण राठोड, धीरज नेवसे, विशाल शिंदे यांनी केली आहे। त्याबद्दल वरिष्ठांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचं अभिनंदन केलंय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करत आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, वाई। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाहीन्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।